आता बातमी चाकणमधून आहे। उद्योगमंत्री उदय सामंतांनी चाकणमधल्या एमआयडीसीत पाहणी केली आहे। चाकणच्या उद्योजकांना न्याय द्यायचा आहे, उद्योजकांमधला संभ्रम दूर करायचा आहे, असं सामंत यावेळी म्हणाले। उद्योजकांना, इथल्या नागरिकांना न्याय दिल्याशिवाय चाकणमधून हलणार नाही, असंही सामंतांनी म्हटलं। त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की मी जी पाहणी केली ती एमआयडीसीच्या रस्त्यांची पाहणी केली आणि PMRDAच्या रस्त्यांची पाहणी केली, जो कळीचा मुद्दा आहे। आणि मी मगाशी तुम्हाला असं सांगितलं होतं की जे काही टीका टिप्पणी होते त्यासाठी काय मी इथं आलेलो नाही। मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे। उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झाला आहे तो आम्हाला दूर करायचा आहे। मगाशी मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलं, आमचे स्वतः प्रधान सचिव आलेले आहेत, आपल्या महानगरपालिकेचे सीओ आहेत, PMRDचे प्रमुख अधिकारी आहेत, पोलीसचे प्रमुख अधिकारी आहेत, जिल्हा परिषदेचे सीओ आहेत, आमच्या MIDCचे सीओ ते देखील आलेले आहेत। त्याच्यामुळं आम्ही 100% चाकणकर वासियांना आणि उद्योजकांना न्याय दिल्याशिवाय इथनं हलणार नाही, ही भूमिका घेऊनच आम्ही आलेलो आहोत। विजन दिसतंय प्रश्न सोडवण्याचं, पण यंत्रणा कमी पडतीये का कुठेतरी? म्हणजे त्याचं उत्तर पण मगाशी मी दिलं। असं जर निग्लिजन्स कोण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू, म्हणजे इथं कारवाई केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातले अधिकारी सुधारतील। ऐतिहासिक निर्णय काय आहे?